पापड आहे त्या आकारापेक्षा 3 पट नक्कीच फुलतो। वर्षभरामध्ये आपले कोणते ना कोणते उपास असतातच, तर त्या उपासांना हा साबुदाणा पापड नक्की तुम्ही तळून खा। हॅलो फ्रेंड्स, आज आपण करणार आहोत साबुदाण्याचे मस्तपैकी पारदर्शक असे पापड, अगदी काचेसारखे चमकतात बघा। तर यासाठी आपण साबुदाणा इथे वापरलेला आहे, बाकी दुसरं काहीच वापरलेलं नाहीये। तर हे पापड खूप मऊ असे लागतात, थोडं लागता बरोबर विरघळतात, खुसखुशीत असे बनतात। तर चला आपण साहित्य बघून घेऊया। तर यासाठी मी अर्धी वाटीभर साबुदाणा रात्रभर भिजू घातलेला होता। हा साबुदाणा दुप्पट असा फुलून जातो। तर वाटीच्या प्रमाणानुसार हा साबुदाणा भिजवलेला असेल तर 1 वाटी घ्यायचा आहे। हे 1 वाटी साबुदाण्यामध्ये आपण 50 ते 60 पापड नक्कीच बनवू शकतो। आणि हा साबुदाणा आपण एका मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून की बारीक करून घ्यायचा आहे। त्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलेलं आहे, त्यामुळे बारीक व्हायला मदत होते। आता बघा, मिक्सरमध्ये वाटून झाल्यानंतर अतिशय बारीक अशी पेस्ट अशी बनलेली आहे। असं छान थिकनेस असं आलेलं पाहिजे। जर जाडसर पीठ राहिलं तर पुन्हा थोडंसं पाणी घालून ते मिक्सरला खूप छान असं बारीक असं साबुदाणा वाटून घ्यायचं आहे। आता आपण एका मोठ्या पातेल्यामध्ये, म्हणजे ज्याचं बुड असं जाड आहे तशा पातेल्यामध्ये आपण साबुदाण्याची पेस्ट आहे ती ओतून घ्यायची आहे। आणि त्यामध्ये आपण आता पाणी घालणार आहोत। जे मिक्सरचं भांडं आहे ते देखील आपण धुवून घ्यायचं आहे। आता आपण जवळपास 1 पेल्यावर पाणी याच्यामध्ये घातलेलं आहे। आता जसं लागेल तसं जरुरीप्रमाणे आपण या मिश्रणामध्ये पाणी टाकत जायचं आहे। आता हे मिश्रण छान ढवळून घ्यायचं आहे, त्यामुळे काय होईल की खालचा लागलेला जो साबुदाणा आहे तो छानपैकी वरती पाण्यामध्ये पूर्णपणे मिक्स होऊन जाईल आणि भांड्याला चिटकणार नाही। अशा प्रकारे आपण 1 ते 1.5 पेला याच्यात पाणी घातलेलं आहे। आता आपण हे मिश्रण गॅसवर शिजवायला ठेवायचं आहे आणि शिजवताना सुद्धा यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। मात्र हे विसरू नका, जेवढंही घट्ट असेल तेवढे पापड हे जाडसर बनतील आणि पातळ असेल तर पापड हे बारीक बनतील। आता आपण पुन्हा 1 पेल्यावर पाणी याच्यामध्ये घातलेलं आहे बघा। आता यामध्ये मी अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे, अर्धा चमचा हे मीठ पुरेसं आहे। जर कधी मीठ जास्त झालं तर पापड खाण्यासाठी खूप खारट लागतात, तेव्हा आपण काहीच करू शकत नाही। म्हणून वाळवण्याच्या पदार्थामध्ये कधीही मीठ अगदी थोडंसंच घालावं, अगदी चवीपुरता घालावं, किंवा कमी झाले 4-5 दाणे तरी चालतील। आता हे मिश्रण अगदी लो फ्लेमवरती मी शिजवून घेत आहे। जसं जसं हे मिश्रण शिजेल तसं हे मिश्रण चमच्याला आपलं घट्ट लागेल, ते आपल्याला हलवतानाच कळेल। मात्र हलवत राहायचं आहे, सतत ढवळत राहायचं आहे, नाहीतर यामध्ये गाठी पडून जातात। आता हे मिश्रण तुम्ही बघू शकता, दुधासारखं पांढरं शुभ्र दिसत आहे बघा। तर अजूनही हे मिश्रण आपलं शिजलेलं नाहीये। आता याला छान उकळी फुटलेली आहे बघा। त्यामध्ये आपण पुन्हा पाणी घालायचं आहे अगदी ग्लासवर, त्यामुळे काय होईल की मिश्रण हे अजून पातळसर होईल आणि शिजेल। तर हे मिश्रण अजून कच्चं आहे, म्हणून आपण पेल्यावर पाणी घातलेलं आहे। आता याला आपण शिजवत आहोत। हे मिश्रण तुम्ही हलवताना लाकडी चमचा वापरला तर अतिउत्तमच आहे। लाकडी चमच्यामुळे काय होतं की हलवताना अजिबात करकर असा आवाज येत नाही, नाही तर स्टीलच्या चमच्यामुळे काय होतं की यात गाठी पण पडतात। लाटण्याही तुम्ही वापरू शकतात किंवा चमचाही वापरू शकता लाकडाचा। आता यामध्ये मी पुन्हा अर्धा पेल्यावर पाणी घातलेलं आहे। मला तर कळतंय की हे मिश्रण अजून शिजायचं बाकी, तसं आपल्याला करताना कळतंच। आता हे मिश्रण जवळपास शिजायला आलेलं आहे। शिजताना बघा याचा कलर किती छान बदललेला आहे, अगदी ट्रान्सपरंट असा याचा कलर झालेला आहे। आणि या पिठाला एक प्रकारची चकाकीसुद्धा आलेली आहे आणि याला उकळीसुद्धा फुटलेली आहे। तर यावरती आपण झाकण ठेवायचं आहे, अगदी मंद गॅसवरती 2-5 मिनिटं ठेवायचं आहे आणि मग आपण झाकण काढून घ्यायचं आहे। खालून गॅससुद्धा बंद करायचा आहे आणि चमचा एकदा आपण पुन्हा ढवळून बघायचं आहे। इथे तर तुम्हाला अजून जर हे पीठ खूप घट्ट वाटत असेल, तुम्ही अजून अर्धा पेला पाणी याच्यात वाढवू शकतात। आता हे मिश्रण तुम्हाला मी दाखवत आहे बघा चमच्याने थोडंसं खालीवर करून, तर तुम्हाला कळत असेल की किती ट्रान्सपरंट झालेलं आहे ते। तर आता याच्यावरती आपण असं झाकण ठेवायचं आहे 5-1 मिनिटं आणि थोडंसं कोमटसर झाल्यानंतर आपण हे उघडायचं आहे। आपण याच्यामध्ये चिली फ्लेक्स टाकणार आहोत। चिली फ्लेक्समुळे पापड छान तिखट असे बनतात, तिखट आणि मीठ खूप छान लागतं बघा ह्या पापडांमध्ये। काही जण ह्याच्यात ओवा किंवा जिरंसुद्धा घालतात, पण जिऱ्यामुळे काय होतं की याचा कलर पिवळा होतो, म्हणून मी जिरं नाही घातलेले, फक्त मी चिली फ्लेक्स घातलेलं आहे। अगदी चवीपुरतं आपण चिली फ्लेक्स घालायचं आहे आणि हे शिजताना नाही घालायचं, अगदी शिजल्यानंतर अगदी शेवटी आपण जे पापड टाकतो ना प्लॅस्टिकवर, तेव्हाच आपण ही चिली फ्लेक्स घालायची आहेत। आता हे पापड मी पहिल्या घरामध्ये अगदी फॅन खालीच मस्तपैकी वाळून घेणार आहे। तर यासाठी मी सतरंजी खाली अंथरलेली आहे, त्यावरती प्लॅस्टिक अंथरलेलं आहे। आता यावरती मी छान लहान लहान आकाराची पापड टाकत आहे। चमच्याने हे पापड छान पसरवून घ्यायचे आहे। पसरवल्यामुळे काय होतं की हे पापड खूप छान बारीक बनतात आणि अगदी लवकरच वाळतात। जर तुम्ही जाडसर टाकाल तर मग ते पापड लवकर वाळत नाहीत। अशा प्रकारे हे पापड आपण छोट्याशा पळीने वगैरे टाकायचे आहेत। हे पापड मी घरातच वाळवलेले आहेत आणि फक्त उन्हामध्ये याला दुसऱ्या दिवशी परातीत घालून ठेवलेले आहेत। कडक उन्हाळ्यामध्ये अगदी घरातही पापड नक्कीच वाळून जातात। 100% पापड खूप छान वाळतात आणि आपण साठवण सुद्धा याची वर्षभर करू शकतो। तुम्ही बघू शकता पापड किती छानच टाकलेले आहेत एकसारखे।
आता हे पापडांचं तुम्ही बघत असाल तर हे 2 तासांनी केलेला हा व्हिडिओ आहे. तर पापडाचा रंगसुद्धा बघा इथे बदललेला आहे. 2-3 तासामध्ये पापड फॅन खाली खूप छान तयार होऊन गेलेले आहेत. आता हे पापड रात्रभर मी तसेच ठेवलेले आहेत. तर आता रात्री मी झोपण्याची तसं चेक केलेलं आहे, तर हे पापड इतके छान वाळलेले आहेत बघा. आता हे पापड आपण उलटे करणार आहोत. अगदी सहज हे निघून जातात, त्याला काहीच वेळ लागत नाही. तुम्ही आता बघू शकता की हे पापड किती छान दिसत आहे. ते अगदी पारदर्शक असं पापड आपला बनलेला आहे. दिसायलाही खूप छान दिसत आहे आणि तळल्यानंतर तर खूपच भन्नाट असे पापड लागतात आणि बनतात सुद्धा. ट्रान्सपरंट आणि अगदी पारदर्शक. माझ्या हाताची बोट सुद्धा तुम्हाला दिसत असेल बघा पापडाच्या खालून. असे सुंदर असे पापड बनतात की चवीलाही भन्नाट लागतात. त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. आता हे आपण मी पूर्णपणे काढून घेतलेले आहे. प्लास्टिकवरून एका परातीमध्ये काढून उन्हामध्ये वाळत घातलेले आहेत. 1 ते 2 दिवस ऊन याला द्यायचं आहे, म्हणजे पापड वर्षभर खूप छान राहतात. आता आपण हे पापड तळून बघूया. तर आता तुम्ही बघू शकता किती छान पटकन पापड फुललेला आहे ते आणि कलरसुद्धा पांढरा शुभ्र असा आलेला आहे. आणि पापड आहे त्या आकारापेक्षा 3 पट नक्कीच फुलतो. वर्षभरामध्ये आपल्याला कोणते ना कोणते उपास असतातच, तर त्या उपासांना हा साधारण पापड नक्की तुम्ही तळून खा. अगदी पांढरे शुभ्र आणि खुसखुशीत असे पापड बनलेले आहे. अगदी आहे ते पापडाच्या आकारमानानुसार 3 पट हा पापड फुललेला आहे, तुम्ही बघू शकता. तर मैत्रिणींनो, प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.